आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत शिवसेना खासदार अरविंद सावंत देखील सहभागी झाले आहेत। आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकर हिनं त्यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात। गावातल्या शोभायात्रेमध्ये खासदार अरविंद सावंत सहभागी झाल्यात। गुढीची पूजा त्यांच्याकडनं आता नुकतीच झालेली आहे। अरविंदजी, गिरगावातल्या शोभायात्रेत सहभागी झालात, तुमचाच मतदारसंघ आहे, काय सांगा? खूप खूप आनंदित आहे। चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी प्रचंड काही घेऊन येतो, ऊर्जा घेऊन येतो। वसंत ऋतू आहे आणि या वसंत ऋतूमध्ये जुनं सगळं पडत जातं, नवीन पालवी येते। तशी सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या, भगिनींच्या घरामध्ये नवीन आनंदाची पालवी फुटो, आनंद येऊ, अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि शिवसेनेनं हा उत्सव आमच्या गिरगावात ज्या पद्धतीनं शिवसेना साजरी करते त्याला तोड नाही। इथं तुम्ही पाहत असाल, सांस्कृतिक, ऐतिहासिक, देशभक्तीपर सगळे देखावे ट्रकवर उभारले जातात आणि अतिशय विलोभनीय, देखणी अशी शोभायात्रा इथं निघते, ती लोकांना ऊर्जा देऊन जाते। या वर्षीच्या सजावटीमध्ये राम मंदिराचा मुद्दा सजावटीमध्ये सुद्धा दिसतोय, काय सांगाल? नक्कीच, कारण उत्तर प्रदेशामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, जो बदल झालाय आणि नव्यानं आलेलं सरकार, नव्यानं आलेले मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाची घेतली जो त्यांनी जी हातात घेतली, त्यामुळे एक विश्वास सर्व जनमानसामध्ये आहे की आता नक्कीच राम मंदिर उभं राहील। एकच प्रश्न शेवटचा, तुम्ही भेटलात, एक राजकीय प्रश्न होणारच आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर नारायण राणे शिवसेनेत येणार अशा चर्चा असताना राणे दिल्लीत पोहोचतात, काय सांगाल? मला कल्पना नाही संदर्भात, आपण नारायणनाथ राणेंनाच विचारा। नक्कीच, धन्यवाद। तर आपल्यासोबत अरविंद सावंत होते। नारायण राणेंबद्दल बोलणं त्यांनी टाळलंय, मात्र एकंदरच शुभेच्छा त्यांनी पाडव्याच्या निमित्ताने दिल्यात। कॅमेरामन कुमार टेंबेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई। आज सांगलीकरांनी